मराठी महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। 30 तारखेला बीड पेटवण्याचा प्रयत्न झाला। काही जीवितहानी झाली नाही, सुदैवानं आपल्याला म्हणावं लागेल। मात्र जीवितहानी व्हावी याच दृष्टीनं ती जाळपोळ करण्यात आली होती। तशाच पद्धतीनं आणि क्रमवार नंबर देऊन पुढाऱ्यांची घरं आणि कार्यालये जाळली गेली। शांतता आज जरी असली तरी गूढ शांतता आहे। आता व्यापारी वर्गामध्ये आणि मार्केटमध्ये अजूनही दहशत आहे, ती टिकून आहे। पोलीस प्रशासनानं काय केलं, 4 तास दंगल चालली। एका पार्टीच्या कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना बोलत असताना सांगितलं तर दंगल 4 तास जर चालली तर ते सगळं सरकारच्या आसपास घोंगावत असतं किंवा मग सरकारच्या नियोजनाखाली किंवा मग सरकारच्या म्हणण्यानुसार केले जाते। हा असा गंभीर आरोप एका पदाधिकाऱ्याने केलेला आहे। आणि तब्बल दंगल जे आहे ते 4-4.5 तास चालली महाराष्ट्र बीडमध्ये आणि दंगलखोर निघून गेलेत असंही बोललं जातं आहे। बघे कोण होते किंवा मग घोषणाबाजी करणारे सामान्य मराठी तरुण या कारवाईमध्ये अडकलेल्या जवळजवळ 60 म्हणजे 160 लोकांना आतापर्यंत ताब्यात घेतलं आहे, अटक करण्यात आली असं पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी सांगितलं। बीड पूर्व पदावर येत आहे असंही त्यांनी सांगितलं किंवा मग आलं आहे असं त्यांनी जबाबदारीने सांगितलं। असं जरी असलं तरी हल्ले नेमके कोणी केले, हल्ले कसे होते, पूर्वनियोजित होते का, या सगळ्या गोष्टींमध्ये उहापोह केला जातो आहे, बोललं जातं आहे। राजकीय पुढाऱ्यांनी, सत्ताधाऱ्यांनी सुद्धा म्हटलं, पालकमंत्री धनंजय मुंडे सत्ते पक्षामधले आहेत तर त्यांनी सुद्धा म्हटलं या सगळ्या प्रकरणाची SIT नेमून चौकशी होणं गरजेचं आहे। दुसरीकडे छगन भुजबळसुद्धा दौऱ्यावर होते बीडमध्ये आणि त्यांनी सुद्धा म्हटलं की हे सगळी गोष्टी ज्या आहेत ते कशा प्रकारे केल्या जात आहेत, ठरवून जात आहेत। OBCंना टार्गेट केलं गेलं, मराठा OBC वाद लागावा अशा प्रकारची ही सगळी परिस्थिती होती असं छगन भुजबळ यांनी म्हटलं। जरांगे विरुद्ध छगन भुजबळ अशी परिस्थिती आता निर्माण झालेली आहे। माध्यमंसुद्धा जरांगे झाले की छगन भुजबळ झाले की जरांगे आणि या सगळ्या गोष्टी बोललं जातं आहे। वातावरण कुठंतरी गरम होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे आणि या सगळ्या गोष्टींबद्दल चर्चा करण्यासाठी राजकीय विश्लेषक लोकपत्रकार भागवत तावरे आपल्यासोबत आहेत। आज त्यांनी आर्टिकल लिहिलेलं आहे। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे दंगल पार्ट 2 म्हणजे उद्या आणखी नवी काही दंगल घडणार आहे का महाराष्ट्रामध्ये किंवा मग बीडमध्ये आणि महाराष्ट्रातल्या कुठल्या तरी एखाद्या जिल्ह्यामध्ये आणखी काही घडणार आहे का, या सगळ्या गोष्टींसाठी बोलण्यासाठी आपल्यासोबत भागवत तावरे आहेत। विचारणार आहे विस्तारानं की काय नेमकी त्यांची भावना आहे, कसं चाललं आहे राजकीय वातावरण, सामाजिक वातावरण आणि आरक्षण कसं चाललं आहे विचारणार आहे। तुमचं मराठी महाराष्ट्रामध्ये स्वागत आहे। महाराष्ट्रामध्ये आपण पाहिलं की राजकारणाचा विषय आहे आणि त्याच्यामध्ये समाजकारण म्हणजे आरक्षणाचा विषय आहे। या सगळ्या गोष्टी चाललेल्या आहेत। मराठा आरक्षणाचा प्रश्न तापलेला आहे। एकीकडून जरांगे पाटील जे आहेत ते ठासून आहेत, ठाण मांडून आहेत, आरक्षण मिळलं पाहिजे। मात्र दुसरीकडे सरकारचे 4 मंत्री 4 वेगवेगळ्या भूमिका मांडतात। जरांगे पाटील आरक्षणावर ठाम आहेत। काय नेमकी परिस्थिती, तुम्ही आर्टिकलसुद्धा आज लिहिलेलं आहे की महाराष्ट्रामध्ये दंगल पार्ट 2 घडणार आहे असं वाटतं? मगाशी तू बोलताना आता म्हटला की हे सगळं करतायत म्हणजे जरांगे आणि भुजबळ यांची वक्तव्य सगळे याच्यासाठी कारणे लागत आहेत की वातावरण चिघळलं पाहिजे। मुळात त्यांचे जी सगळी वक्तव्य आहेत ती वक्तव्य तेच करत आहेत का त्यांच्याकडून कुणी करवून घेत आहे, किंबहुना त्यांनी असे वक्तव्य करावेत अशी परिस्थिती निर्माण केली जात आहे का? दंगल आम्हाला कुठल्याही एका अँगलनी समजून घेता येणार नाही। दंगलीची पार्श्वभूमी आणि दंगलीचे परिणाम या दरम्यानचा जो काही कालखंड आहे आणि त्याच्यामध्ये ज्या ज्या घडामोडी आहेत या घडामोडींकडे आम्हाला बारकाईने लक्ष द्यावं लागेल। गेल्या 40 दिवसामध्ये महाराष्ट्राचा प्रवास मराठा आरक्षणाच्या अवतीभोवती ज्या अनुषंगाने होतो आहे त्याच्यामध्ये अनेकांनी आपापले गोल निश्चित केले आहेत। मीडियाने आपला गोल निश्चित केलेला आहे। सत्ता पक्षामधल्या भारतीय जनता पार्टी, अजित पवार गट आणि शिंदे अशा तिघांनी आपले गोल फिक्स केले आहेत। विरोधकांनी सुद्धा आपला एक गोल फिक्स केला आहे। मात्र त्यांच्या या एकूण प्रक्रियेमध्ये त्यांच्या हाताला काही लागलेलं नाही। ते न केलेल्या एका आरोपाचे, न केलेल्या एका गुन्ह्याची शिक्षा भोगत आहेत असं मला पत्रकार म्हणून वाटतं। आत्तापर्यंत जाळपोळी झाल्यानंतर जाळपोळी कशा झाल्या, सगळ्याच पक्षाची कार्यालय जाळली। मात्र जेवढी जाळपोळ झाली त्या जाळपोळीमध्ये स्थानिक जो वाद आहे, एकमेकांचे जे हेवेदावे आहेत तोही कारणी लागलेला आहे, मी असं म्हणत नाही। मात्र आत्ता तपास यंत्रणा ज्या पद्धतीने चर्चा घडून आणतायत किंवा नेते ज्या पद्धतीने आरोप करतायत किंवा जरांगे ज्या पद्धतीने खुलासा करतायत की या सगळ्या प्रकरणामध्ये त्यांचे हेवेदावे होते, त्यांचं राजकीय वैर होतं, हो राजकीय वैर आणि हेवेदावे याच्यामध्ये तडीला गेलेलेच आहेत, आपापल्या दुश्मन्या काढलेलेच आहेत। पण मला म्हणायचं की आमदारांची घरं जाळणं इथपर्यंत मुभा आणि इथपर्यंत धाडस करायची संधी जी कुणी उपलब्ध करून दिलेली आहे ती गेल्या 40 दिवसामध्ये जे काही अभिसरण झालेलं आहे त्या निमित्ताने ती निर्माण झालेली आहे।
म्हणून तुम्हाला दंगल आणि दंगलीतले परिणाम आणि दंगलीतले आरोपी निश्चित करत असताना केवळ त्यांना व्यक्तीची नावे देऊन चालणार नाही, केवळ त्या आरोपींच्या जाती शोधून चालणार नाही. आम्हाला अशा प्रकारची घरं जाळण्याची मुभा देणारी जी वातावरण निर्मिती आहे ती कुणी केली, तर ती सरकारने केली का, ती सरकारने केली तर कशी केली, आणि ती करत असताना हा महाराष्ट्र जो आता आगडोंबांच्या नंतर टाहो फोडू लागलेला आहे तेव्हा तो का गप्प होता. असे अनेक प्रश्न आहेत. जरांगे ज्या पद्धतीने बोलतात मग त्यांना भुजबळ प्रतिसाद देतात. आता भुजबळांचं चुकलंच का, आता बऱ्यापैकी अनेकांना मान्य आहे की भुजबळांनी बीडमध्ये येऊन तेल ओतलं, आगीमध्ये तेल ओतलं. म्हणजे हे आम्हाला मान्य आहे की भुजबळांनी जे तेल ओतलं ती आग तेल ओतण्याच्या अगोदरपासून आहे. म्हणजे फक्त भुजबळांवर आरोप करून आम्हाला चालणार नाही. भुजबळ चुकले असतील तर चुकले असतील, मात्र त्यांनी चुकावं अशी परिस्थिती निर्माण कुणी केली. भुजबळ जेव्हा बीडकडे निघाले औरंगाबादवरून संभाजीनगरवरून, तर तेव्हा आमच्याकडं हजारो पोस्ट पडल्या, तो येतो आहे, छगन फुललेलं कमळ बघायला येतो आहे. या मराठा समाजातल्या लढवय्यांनी ह्या पोस्ट केल्या. याचा अर्थ काय आहे? याचा अर्थ असा आहे की मराठा समाजाबद्दल, नेत्याबद्दल आणि नेत्यांमधल्या आरक्षणाबद्दलच्या भूमिकेबद्दल संताप आहे का? तर आहे. मात्र या निमित्ताने भाजप आणि आरक्षण आणि ओबीसी आणि मराठा या दरम्यान जी दरी आहे, या दरम्यानचं जे वातावरण आहे ते वरचीवर तापत चाललेलं आहे. आणि सत्ता पक्षाला हे हवंच आहे असंच चित्र आहे. मग अशी तू म्हटलं 4 घंटे शहर जळत होतं, पोलीस बघायची भूमिकेत होतं. म्हणजे जे पोलीस इतकं दक्ष झालं दंगलीच्या नंतर, हल्ल्यांच्या नंतर, ते खरं म्हणजे दंगल नाही आहे, दंगल दोन्ही बाजूने असते, हे कंप्लीट हल्ले आहेत. या हल्ल्याच्या नंतर जितकं पोलीस प्रशासन सक्रिय झालं तेवढं सक्रिय दक्ष का नव्हतं? म्हणजे टेअर गॅसेसचे, म्हणजे तुम्ही अश्रुधुराचे नळकांडे ते लोक जाळत फिरत होते तेव्हा का नाही फोडले? आणि आता मात्र संशयितावर ज्या पद्धतीने तुम्ही धरपकड चालवलेली आहे, इतकी ॲग्रेसिव्ह आणि इतकं कर्तव्यदक्ष पोलीस यंत्रणा शहर जळताना मात्र नव्हतं. मग का नव्हतं? त्याच्या पाठीमागे कोण आहे? त्यांना मुभा कुणी दिली? हे असे अनेक प्रश्न आहेत. आणि मुळात आम्ही आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी एकत्रित आलेलो असताना इतके प्रश्न महाराष्ट्राच्या समोर आणून ठेवलेत की आरक्षणाचा प्रश्न आता या प्रश्नांच्या पुढं छोटा छोटा होताना तुम्हाला दिसेल. जो मराठा आरक्षणासाठी एकत्रित आलेला आहे तो मराठा स्वतःवर गुन्हे घेऊन, स्वतःवर आरोप सहन करून, पुरोगामित्वाचा विरोधक म्हणून, हिंसक म्हणून अनेक आरोप घेऊन पुन्हा घरी परतेल. तेव्हा मात्र आम्हाला विश्लेषण करत असताना, उत्तरं देत असताना मराठ्यांना हे सांगावं लागेल की बाबांनो, आम्ही इतक्या सगळ्या टोकाच्या आंदोलनामधून आम्ही काय मिळवलं. सगळीकडे आपण आत्ताच उल्लेख केला की अनेक मराठाच्या तरुणांवर गुन्हे दाखल झालेत, त्यांच्यावर कारवाई झालेल्या आहेत. एकीकडं आम्हाला आरक्षण मिळावं, सूट मिळावी आणि नोकरीला लागावं, आमचं कुटुंब चांगलं होईल, मुलं बाळं, पुढची पिढी आमची चांगली जाईल यासाठी केलं जातं आहे, लढा उभारला जातो. मात्र दुसरीकडे याच लढ्यामध्ये काही जाळपोळ केली जातात, त्या जाळपोळीमधून काही लोकांच्या आयुष्य उद्ध्वस्त करण्याचं काम होत आहे. कारवाई होतात त्यांच्यावर. 307 सारखे गुन्हे 160 लोकांवर झाले. आणि आरक्षण मिळून जर गुन्हे दाखल करून आम्हाला जेलमध्ये जायची वेळ येत असेल तर अशी परिस्थिती ही निर्माण करणारे कोण लोक आहेत? नेमके कशा पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत? एकीकडं शांततेचं आवाहन केलं जातं आहे जरांगेंकडून, मात्र दुसरीकडं कुणीतरी जाळपोळ करतं आहे. काय नेमकं हे सगळं होतं आणि कोण हल्ला करणारे नेमके कोण असू शकतात? हे बघा, हा सत्तेने मांडलेला खेळ आहे. हे सगळं जे करून घेतलेलं आहे किंवा करून होत आहे ते सत्तेच्या आशीर्वादाशिवाय शक्य नाही. जरांगे 10 वाजल्याच्या नंतर सभा घेत होते. सत्ता का नाही म्हटली त्यांना की तुम्ही 10च्या पुढे कायदा भंग करत आहात? कारण की मराठा समाजाच्या 4 वाजताच्या सभा कौतुकाने मांडल्या. मुळात तो कायदेभंग होता. मुळात मराठ्यांकडून कायदेभंग व्हावा तो सौम्य कायदेभंग होता, त्याच्याकडे कोणाचं लक्ष गेलं नाही. मात्र मराठी असेच कायदा भंग करत 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 कायदा हातात घेतील. कायदा हातात घेतल्याच्या नंतर मग आम्ही ओबीसींना मराठा कायदा हातात घेतलेले दाखवू आणि त्याच्यानंतर मराठ्याबद्दलचा संताप ओबीसीमध्ये निर्माण करू आणि मग ओबीसी आणि मराठा हा सामना चांगला रंगेल. अशा प्रकारचा जो कयास होता तो कसा होता? देवेंद्र फडणवीस यांच्या आमचं आणि ओबीसीचा DNA एक आहे या उत्तरात या सगळ्या गोष्टीचे तुम्हाला या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळतात. ओबीसीचा आणि आमचा DNA एक आहे हे म्हणण्याचं कारण काय होतं? यात जरांगेंची 14 तारखेची सभा बघा तुम्ही सराटीमध्ये, जे 22 मिनिटे सुरुवातीला ते बोलले त्याच्यामध्ये त्यांनी प्रामुख्याने 2 व्यक्तींची नावं घेतली, एक छगन भुजबळ आणि सदावर्ते. मला असं वाटतं आरक्षणाच्या लढ्यामध्ये या 2 व्यक्तींची नावं येण्याचं काही कारण नव्हतं. मात्र मराठा आणि ओबीसी या दोघांमध्ये जो तेढ आणि तणाव निर्माण होऊ घातलेला होता त्याला ते उल्लेख अत्यंत भांडवल म्हणून कारणी पडले सभेमध्ये. जरांगे पाटलांनी
सदावर्ते आणि भुजबळांचं नाव घेतल्याच्या नंतर अखंड मराठा समाजामध्ये महाराष्ट्रभर या दोन व्यक्तींच्या नावाने प्रचंड मोठ्या प्रमाणावर संताप व्यक्त करण्यात आला. मुळात ओबीसीमधून असो किंवा केंद्राने सुप्रीम कोर्टामध्ये जे स्थगिती मिळालेले आरक्षण आहे, कुठलंही आरक्षण असो, या दोन्ही आरक्षणामध्ये आम्हाला ओबीसी सोबतचा रस्त्यावरचा वाद अपेक्षित नव्हता आणि तो लढ्याचा भाग होता. तरीही तो का होत आहे, तरी तो का घडला, याच्या पाठीमागची कारणं आम्ही शोधली पाहिजेत. आणि जर आम्हाला ही कारणं शोधली जात नसतील तर आरक्षण एका बाजूला राहील आणि हा महाराष्ट्र आम्हाला पेटताना पाहावा लागेल. दुसरीकडे दोन प्रश्न उपस्थित झाले. छगन भुजबळ सुद्धा बोलताना असं म्हटले, एकीकडे जरांगे पाटील म्हणतात हल्लेखोर आमचे नव्हते, मराठा समाजाचे नव्हते, ते कोण होते ते शोधले पाहिजेत. तर दुसरीकडे ते असं म्हणतात की विनाकारण लोकांवर गुन्हे दाखल करू नका. पोलीस सांगतायत आम्ही विनाकारण कोणालाही अटक करत नाहीत, जे CCTV फुटेजमध्ये काहीतरी कृत्य करत असताना दिसतात त्यांना आम्ही अटक करतो. मात्र दुसरीकडे पोलीस जरांगे असं म्हणतात की आमच्या लोकांना अटक करू नका. म्हणजे सगळ्या गोष्टी गोलगोल फिरून येत आहेत. जरांगेसुद्धा दोन भूमिका मांडतायत. एकीकडे सांगतायत आमचे लोक नव्हतेच, छगन भुजबळांचे त्यांचेच कुणीतरी हॉटेलची जाळणारे पोळणारे असू शकतात असं म्हणतात. दुसरीकडे पोलीस म्हणतात की आम्ही दंगलखोरांना विनाकारण उचलत नाही, जे दिसतात त्यामधले उचलतात. म्हणजे छगन भुजबळांनी तिथं प्रश्न उपस्थित केला की तुमचे पोरं नव्हते असं तुम्ही म्हणतात, मग त्यांच्यावरचे गुन्हे मागं का घ्या असं म्हणतात तुम्ही, असाही प्रश्न उपस्थित केला तो. भुजबळांचा प्रश्न तर्कशुद्ध आहे. जर जरांगेंचं म्हणणं असेल की आमचे पोरं त्या हिंसेमध्ये नव्हतीच, तर मात्र मग कुठल्याही गुन्ह्याच्या संबंधित असणारे गुन्हेगार किंवा आरोपी या संदर्भातली भूमिका त्यांची ताठर असणे अपेक्षित होतं. मात्र काय, काही पालकं जातात आमचे मुलं संशयाने उचललेली आहेत, मग जरांगे भूमिका घेतात. मुळात पोलिसांनी या पद्धतीने खुलासा करणं अपेक्षित आहे. मला पोलिसांनी सुद्धा पत्रकार परिषद घेणं आवश्यक आहे. काही प्रश्न त्यांच्या संदर्भात सुद्धा आहे, त्यांनी सुद्धा उत्तर देणं गरजेचं आहे. राहिला प्रश्न जरांगेंनी अशा प्रकारची दोन बाजूच्या भूमिका घेणं, तर ते समोर आलेल्या गोष्टीवरून ते भूमिका घेतात. काल जी माहिती आली ते काल तशी भूमिका घेतात. मुळात जरांगे हे काय मुत्सद्दीगीर नाही आहेत. त्यांचं राजकारण, ते राजकारणी कधीच होऊ शकत नाहीत. ते सरळ निरागस लढवय्या माणूस आहे, निरागस ते आंदोलक आहेत. या पलीकडे जाऊन आता जेव्हा बीड पेटल्याच्या नंतर जे सगळं सुरू आहे ते सगळं राजकारण आहे. सगळेजण त्या राखेमध्ये आपापल्या सोयीचा अर्थ काढतात. त्या राखेमध्ये हात घेतल्याच्यानंतर सोयीचे आरोपी शोधतात आणि त्यानुसार आपली वक्तव्य देतात. मुळात आग ही आग असते आणि ती कुठल्याही समाजाला शोभत नाही. मराठा समाज कितीही जरी म्हटला की आंदोलनाचा आणि आमचा या हिंसेचा आणि आमचा काही संबंध नाही, तरीही या हिंसेला कारणी लागलेला जो बेस आहे तो बेस मराठा आंदोलनातून उभा राहिलेला आहे, हे आम्हाला नाकारता येणार नाही. माझा दुसरा एक प्रश्न आहे की ज्या बीड शहरामध्ये हे सगळं झालं, त्या बीड शहरामध्ये मराठा आंदोलन आणि मराठा आरक्षण आंदोलन या अनुषंगाने जी काम करणारी माणसं आहेत, जी प्रमुख्याने, ती कुठं होती? त्यांचीही चौकशी झाली पाहिजे. आणि तुला आणखीन एक गोष्ट माहीत नाही, या आंदोलनामध्ये ज्यांनी घरं जाळली त्याच्यामध्ये सगळीच मराठा समाजाची लोकं नव्हती, इतर समाजाची लोकं होती. म्हणजे जर मराठा आंदोलक म्हणूनच जर हे आंदोलन पेटवलं गेलं असेल, म्हणूनच हे घरं जाळले असतील, तर हे साफ चुकीचं आहे. याच्यामध्ये इतर समाजाची लोकं आहेत, इतर संघटनेच्या विचाराची लोकं आहेत. आणि मग ती लोकं मराठा आंदोलनामुळे घरं कशाला जाळतात? त्यांचा एक वेगळा गेन आहे घर जाळण्याच्या पाठीमागचा, त्यांचा एक वेगळा मालक बसलेला आहे बाहेर, त्यांनी घर जाळायला लावलेलं आहे. म्हणून प्रत्येकाची घर जाळण्याची एक वेगवेगळी कारणं आहेत. म्हणजे विस्थापित विरुद्ध प्रस्थापित, गरजवंत विरुद्ध प्रस्थापित मराठा, ओबीसी विरुद्ध मराठा, अशा प्रकारची अनेक चित्र या जाळीमध्ये तुम्हाला बघायला मिळतील. म्हणून आम्हाला हे नाकारता येत नाही. आणि जर तुम्हाला खरंच या राखेच्या बुडाला जायचं आहे, त्याच्या अगोदरची धग आणि जाळ आम्हाला तपासायचं असेल, तर आम्ही मराठा समाजातली जी काही थोरली मंडळी आहे बीड शहरातली, नेहमी समोर येणारी, आता मात्र ती कुठे आहेत मला माहीत नाही, त्यांना शोधलं पाहिजे, त्यांचे फोन चेक केले पाहिजेत, त्यांच्या फोनवर कुणाचे फोन आले हे विचारलं पाहिजे. कारण की जर समाजाच्या मोठेपणाचं कौतुक ही लोकं घेत असतील, तर समाजाच्या नावावर एक हल्ला या ठिकाणी कारणी लागलेला आहे. अशा वेळेला या लोकांनी पुढं आलं पाहिजे. आणि ही लोकं काय येत नाहीत याचीसुद्धा कारण मीमांसा झाली पाहिजे. म्हणून आता रागीच्या नंतर जितक्या राजकीय गाठीभेटी सुरू झाल्या आहेत, वक्तव्य झालं आहे, संग्राम, हे सगळं प्रकरण पेचीदा होत आहे. आणि सरकारला तेच अपेक्षित आहे, आम्ही कुठल्याही एका टोकापर्यंत जाणारच नाहीत याची काळजी या सगळ्या दरम्यानच्या काळामध्ये घेतली जात आहे. मीडिया एक वेगळी भूमिका घेतो. जरांगे काल काहीतरी म्हणले, भुजबळ आज काहीतरी म्हणले, हे सगळं असंच चालत राहील. आणि आमच्याकडून मूळ प्रश्नापासून आम्ही इतके दूर लोटले जाऊ. आरक्षण जे आम्हाला ओबीसीमधून हवं आहे, आरक्षण जे आमचं केंद्रामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये स्थगितीला
पोहोचलेला आहे. ती स्थगिती उठवणे काय, किंवा ओबीसीतून आम्हाला आरक्षण मिळणे काय, किंवा कुणबी सर्टिफिकेट सरसकट आम्हाला मिळणे काय, या सगळ्या प्रक्रियेमध्ये आता नवीन अध्याय जोडले गेलेत आणि ते सगळे हल्ल्यांचे असतील. मग कुणाचं घर कुणी जाळलं, जाळणाराची जात, जळल्याची जात, ही शोधत शोधत हा पुरोगामी महाराष्ट्र एका हिंसक महाराष्ट्राकडे जाऊन पोहोचलेला असेल. आणि मग त्यावेळेस आमच्याकडं काही पर्याय नसेल, आम्ही दुभंगलेला महाराष्ट्र पाहू, ओबीसी विरुद्ध मराठा असं चित्र आम्हाला बघायला मिळेल. आणि याच्यामध्ये एकच गोष्ट होईल, ती म्हणजे राजकीय आकुंचन. यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता गरम झालेलं वातावरण आहे. मला काही डिफिकल्ट प्रश्न विचारतात. टिपिकल की जरांगे पाटील हे पत्रकार परिषद रोज घेतात मागच्या 4 दिवसांपासून. पत्रकार परिषदेत भुजबळ काय बोलले, सरकारचे मंत्री काय बोलले यावर ते बोलतात. मात्र मला असं वाटतं, म्हणजे त्यांची पत्रकार परिषद पाहिल्यानंतर मला असं वाटतं की भुजबळ किंवा मग जरांगे पाटील, भुजबळ त्यांच्या स्वतःहून बोलत असतील, मात्र जरांगे पाटील हे इतरांना कोणाला बाजूला ते काय बोलले म्हणून विचारून बोलतात. तर मला वाटतं मी जरांगे पाटलांना जातोय आणि असं भुजबळ बोलले म्हणून सांगतोय आणि तेच जरांगे पाटील ऐकतात, माध्यमांना सांगतात, असं होतंय. आता जरांगे पाटलांकडून काही चुकीचे शब्द जात आहेत की कुणी तिथं जाते आणि त्यांच्याबद्दल सांगते आणि तेच ते माध्यमांना बोलून दाखवतात. मला असं वाटतं एक पत्रकार म्हणून की कुठंतरी जरांगे पाटलांचा चुकीचा शब्द गाठला जाईल आणि त्याच्यानंतर सगळे काही वातावरण आणि समीकरण सगळं बदलून जाईल, अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते. माध्यमंसुद्धा या सगळ्या गोष्टींमध्ये जबाबदार ठरत आहेत का? आणि मी माध्यम जरी असलो तरी समाजाचं नुकसान होऊ नये याची पहिल्यांदा मी काळजी घेईल. आणि या सगळ्या गोष्टी होत असताना माध्यमांनी सुद्धा काळजी घेणं गरजेचं आहे. मात्र तसं होताना दिसत नाही. दोघांनाही एकमेकांच्या अंगावर घातलं जात आहे. छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्याचा राज्यकारभार करत असताना त्यांच्यासोबत अष्टप्रधान मंडळ होतं का संग्राम? होतं. जरांगे गेल्या 40 दिवसापासून आंदोलन उभा करतायत. त्यांच्याकडे या सगळ्या प्रकरणावर काम करणारी मंडळी आहेत का? तर ती नाही. सराटीच्या सभेमध्ये सूत्रसंचालकसुद्धा नव्हता. म्हणजे असेलही, मात्र तो संपूर्ण आंदोलन जो आहे तो एक खांबी तंबू आहे. म्हणून अशा परिस्थितीमध्ये जरांगेंना दिले गेलेले इनपुट्स हे प्रस्तावित, प्रभावित किंवा प्रक्रियेमधून आलेले असू शकतात का? तर असू शकतात. कारण की जरांगेकडं फिल्टर प्रक्रियाच नाही. त्यांना जे थेट कानात येऊन जो बोलतो त्यानुसार ते व्यक्त होतात. त्यांच्याकडे एक टीम असणं अपेक्षित होतं. म्हणजे मराठा समाजातली बुद्धिजीवी लोक, कायदेतज्ञ लोक, ज्यांना आरक्षणाचा लढा कायद्यामध्ये मांडता येतो, समजतो, अशी लोक त्यांनी सोबत घेणं अपेक्षित होतं. त्यांनी ती घेतली नाही. आणि म्हणून जरांगेने आंदोलन उभा केलं का? तर जरांगेंच्या निमित्ताने हे आंदोलन उभा राहिलं. मी सुरुवातीपासून एक गोष्ट म्हणतो, जरांगे या आंदोलनाचे नेते नाही आहेत, जरांगे या आंदोलनाचे निमित्त आहेत. मात्र निमित्त अत्यंत पवित्र आहे, अत्यंत निरागस आहे. जरांगे पाटील हे मराठा समाजासाठी या आरक्षणाच्या निमित्ताने मिळालेले एक नियतीने दिलेलं त्यांच्यासाठी एक लेकरू आहे, अत्यंत खरं आहे. मात्र त्याच पातळीवर जरांगे यांनी या आंदोलनामध्ये कुणालाही सोबत न घेणे हे जरांगेंच्या समोर असलेल्या सर्व शक्तींना पोषक ठरलेलं आहे. हे जरांगेंनी आणि जरांगेंच्या सोबतच्या लोकांनी समजून घेतलं पाहिजे मुळात. म्हणून जरांगे यांची वक्तव्य त्याचं राजकारण होणार. आता जरांगे कसं काय जसं भुजबळ म्हणले की जरांगे म्हणतात ते या लोकांशी आमचा काही संबंध नाही, आणि मग गुन्हे माघारी घ्या असं का म्हणतात? गटले ना ते भुजबळांना. भुजबळांचं काय चूक आहे? भुजबळांचा कार्यकर्ता आहे सुभाष राऊत, त्याचं हॉटेल जाळलं 4 कोटीचं. मग त्याच्या कार्यकर्त्याचं हॉटेल जाळल्याच्या नंतर कुठलाही नेता जाणारच ना. म्हणजे भुजबळांचं याच्यामध्ये चूक आहे मला असं काही वाटत नाही. हां, त्यांनी काही गोष्टी बोलल्याच्या नंतर असं म्हणतात की आगीमध्ये तेल ओतलं. हो, तेल ओतलं त्यांनी. आता सगळी लोक राजकारण करणार. त्यांनी ओबीसीचं राजकारण करू नाही का? म्हणजे मराठा समाजाला समोर करून संपूर्ण मराठा लिडरशिप घरात बसवण्याचं राजकारण तडीला गेलं. शरद पवार घरी बसले, रोहित पवार घरी बसले, अमरसिंह पंडितांच्या घरावर हल्ला, प्रकाश सोळंकेंच्या घरावर हल्ला. अरे प्रकाश सोळंकेच्या त्यांच्या पुतण्याच्या बायको गरोदर असताना हल्ले होतात. नाईलाजाने त्या हल्ल्याचं समर्थन करताना काही मराठी दिसतात, जबाबदारी घेतात. म्हणजे याचा अर्थ बघ महाराष्ट्र कुठं आणून ठेवला आहे. म्हणून तू ही गोष्ट लक्षात घे की जरांगे आणि भुजबळ ही केवळ समोर दिसणारी 2 चित्र आहेत. याच्या पाठीमागं सोयीच्या शक्ती कामाला लागलेल्या आहेत. सत्तेला भांडायचं नाही का? तर विरोधकांनी तरी काय केलं आतापर्यंत? हा एक प्रश्न आहे आंदोलनामधला. मात्र विरोधक आज इच्छा असून नसो ते काय देऊ शकत नाही. जे द्यायचं आहे ते सत्तेने द्यायचं आहे. अरे सुप्रीम कोर्टामध्ये गायकवाड आयोगामधला जो आकडा आहे की वर्ग अच्या ज्या नोकऱ्या आहेत मराठा समाजातल्या त्या 9,000 काहीतरी आहेत, आणि त्या अनुषंगाने ते एकूण लोकसंख्येमध्ये, एकूण भरतीमध्ये ते 9% आहेत. 9% आहेत. आणि
तीच आकडेवारी जर फक्त खुल्या प्रवर्गातून मोजली तर ती होती 33%. म्हणजे गायकवाड आयोगाने आरक्षण द्यावं यासाठी ती 9% मांडलेली. सुप्रीम कोर्ट म्हणलं की नाही ती खुल्यामधून मोजा, मग ती 33% होते, मग आरक्षणाची गरज नाही. अरे ह्या एका मुद्द्यावर आमचं आरक्षणावर स्थगिती मिळाली आम्हाला दिल्लीमध्ये. तिथं शिंदे सरकारचं काम आहे की ती दुरुस्ती करायची. शिंदे सरकार तिथं काम करत नाही. इकडं दंगली होत असताना शिंदे सरकारचे पोलीस हाताला गड्या घालून उभा राहतात. नेमका अर्थ काय काढायचा आम्ही यातून? सरकार दंगल करताय. मग सरकार दंगल करताय तर सरकारला दंगल कशाला हवी आहे? सरकार या दंगलीतून काय साधत आहे हे आम्ही समजून घेतलं पाहिजे. ओबीसी आणि मराठा या दोन्ही बांधवांनी आता हा पुरोगामी महाराष्ट्र जपवावा. मराठा समाजसुद्धा भावनेच्या अधीन होऊन एका चुकीच्या कृतीचा वाहक नाही होतोय तो, पण समर्थक मात्र नक्की होतोय. नाही, त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जरांगे पाटील आता दिवाळीनंतर पुन्हा दौरा करतात. आता ओबीसी नेत्यांनी काल छगन भुजबळांच्या घरी बैठक घेतली आणि त्यांनी सांगितलं की महाराष्ट्रभर ताकदीने उभं राहू. आता जरांगेंविरुद्ध ओबीसी हे झाल्याशिवाय आता आपल्याला सांगायची गरज नाही की हे विरुद्ध येणारच आहेत. मात्र यासाठी सरकार नेमकी काय उपाययोजना करणार आहे? यांना थांबवणार आहे की काही योजना देणार आहे की ही असंच पेटत राहणार आहे? काय नेमकी परिस्थिती आहे? जे सरकारने केलं ते सरकार थांबवल कसं? 17 तारखेला अंबडला ओबीसीचा मेळावा आहे. हे 2 महिन्यापासून आपण बोंबलू सांगतो महाराष्ट्राला की सरकार ज्या पद्धतीने या आरक्षण आंदोलनाला टॅकल करत आहे त्या दृष्टीने या आंदोलनाचा प्रश्न निकाली निघण्यापेक्षा मराठा विरुद्ध ओबीसी हे भांडण कसं लागल, हे चित्र कसं निर्माण होईल याचीच काळजी सरकारच्या DNA घेतलेली आहे. सरकारला हेच पाहिजे आहे. आता हे सरकारला मध्ये एखादा पोलीस येऊन आम्हाला उचलू शकतो, आम्हालाच उचलतील ते की तुम्ही असं कसं म्हणू शकता. मुळात प्रश्नच विचारायचा नाही कुणी. सरकारला हवं तसं सगळं होतं आहे. पेटवत असताना कुणी अडवणार नाही आणि पेटवल्याच्या नंतर त्या आगीमध्ये सोयीचे अर्थ काढले जाणार. हे काय आहे? म्हणजे आम्हाला आता बघ तू सगळे लोक खेळत बसणार. कुणी घर जाळलं केव्हा जाळलं, त्याच्या पाठीशी कोण आहे, ह्याचे पंचनामे, ह्याचे खुलासे, ह्याच्या जामीन, फरारी, मग ह्यानी का जाळलं, ते ह्याचा दुश्मना काढल्या. हे सगळ्या प्रकरणामध्ये कंप्लीट एक मोठी लिडरशिप 2 महिने व्यस्त राहणार आहे. सरकारने विरोधक ह्या अशा प्रकरणामध्ये अशा प्रक्रियेमध्ये बिझी केले. मुळात ज्या प्रश्न महाराष्ट्राच्या समोर होती, सरकारच्या समोर होती, ती सारी प्रश्न आता नेस्तनाबूत झालेली आहे. त्याच्यावर कुणी चर्चा करायला तयार नाही. आणि मुळात आम्ही ज्याच्यावर चर्चा करतो तो तरी प्रश्न सुटणार आहे. मराठा ज्याच्यासाठी एकत्रित आलेला आहे आणि इतक्या द्वेषाने लढतो आहे, मराठा समाजाचा तरी प्रश्न सुटणार आहे का? आज मराठा समाजातल्या बुद्धिजीवीमध्ये हिंमत नाही आहे तर्क मांडण्याची. आज एकही बुद्धिजीवी समोर येऊन सांगत नाही की आम्ही ओबीसीमधून मिळणारं आमचं आरक्षण कसं बिकट वाटेने जाणार आहे. या पलीकडे जाऊन केंद्रातलं आणि दिल्लीमध्ये अडकलेलं आरक्षण कसं मिळवू शकतं आणि ते कसं मिळवलं पाहिजे याच्यामध्ये सरकारी भूमिका आणि सरकारची पावित्रा काय आहे याच्यावर आम्ही चर्चाच करत नाही. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता ओबीसीच्या ज्या ओबीसीमधून मराठा समाज किंवा मग जरांगे पाटील आरक्षण मागतात त्या ओबीसीच्या आरक्षणावर आता स्थगिती देण्याची याचिका दाखल करण्यात आलेली आहे. त्याच्यावर सुनावणी होईल. उद्याचा निर्णय काय असू शकतो माहीत नाही. मात्र एकीकडं पुढं लढा घेऊन जात असताना पाठीमागचे दरवाजे बंद केले जात आहेत. शाळांचा तर विषय सोडून द्या. आता शाळा त्यामध्ये काही बोललं जात नाही. ज्या शाळांच्या आरक्षणासाठी आम्ही लढा लढतो त्या शाळा बंद केल्या जात आहेत. शासन पुढं जात असताना म्हणजे आपण पुढं जातोय, आम्ही पेरत जातोय, पाठीमागचं उखडून टाकलं जातं आहे अशी परिस्थिती होत असताना जरांगे किंवा मग छगन भुजबळ हे दोघंही आता आमने सामने आहेत. हे दोघंही मिळून महाराष्ट्राला कुठंतरी वेगळीकडे घेऊन जायच्या तयारीत आहेत. आरक्षण संपून टाकलं जाईल. संग्राम जाट, मराठा, गुजर, पटेल या बहुसंख्याक आणि बहुसंख्य असणाऱ्या समुदायाकडून या भारतामध्ये जे काही आजवर घडून आणलेलं आहे ते यातून फक्त हिंसा आणि विध्वंस उभा करण्यात आला. आणि आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यापेक्षा आरक्षण हा मुद्दाच कसा कळीचा आहे हे दाखवण्यामध्ये या व्यवस्थेने एक मोठा रोल आणि मोठं षडयंत्र तडीला नेलेलं आहे. या आरक्षणाच्या सगळ्या घोळामध्ये एक दिवस आरक्षणावर हातोडा पडला तर आश्चर्य वाटू देऊ नको संग्राम. हे सरकार ज्या पद्धतीने गेल्या 10 वर्षामध्ये काम करत आहे, कुठलाही निर्णय कुठल्याही वेळी अगदी निर्दयीपणे घेण्याची जी प्रक्रिया असते यांच्याकडं, एक दिवस तुला आरक्षणावर हातोडा पडलेला जर पाहायला मिळाला तर आश्चर्य वाटू देऊ नकोस. या सगळ्या प्रक्रियेमध्ये मराठा समाजाच्या मागासलेपणाला समोर करण्यापेक्षा मराठा समाजाची हिंसक वृत्ती, हिंसक चेहरा समोर आणण्यामध्ये इथल्या व्यवस्थेला यश आलेलं आहे. अत्यंत गरीब आणि अत्यंत निरागस, उपेक्षित असलेला, वंचित असलेला मराठा या प्रक्रियेपासून कोसो दूर आहे. ज्या लोकांनी कुणी हॉटेल आणि घरं जाळली ती भलेही आरोपी असतील, निर्दयी असतील, मात्र त्यांच्या केलेल्या कृत्याचं पाप आणि त्यांच्या कृत्याचे मिळणारी काजळी भयानकता
भेसूरता आणि बदनामी मात्र गावाकडच्या वस्तीवरच्या गरीब मराठ्यांच्या माथी मारण्यामध्ये यश मिळालेलं आहे. उद्या जे चित्र तयार होईल, ओबीसी विरुद्ध हिंसा करणारे मराठे नाही, ओबीसी विरुद्ध पूर्ण मराठे. आणि दुर्दैवाने आम्हाला हे चित्र बघण्याशिवाय आमच्या हातात काही नसेल. तर युती भागवत तावरे यांनी विस्तारानं चर्चा झालेली आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे महाराष्ट्रामध्ये जे काही वाद सुरू आहेत आरक्षणावरून, ते वाद संपायला तयार नाही आहेत. शेवटी फार महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी मांडलेला आहे की एकीकडं जाट, पटेल, गुर्जर, मराठा हे आरक्षण मागत आहेत, मात्र दुसरीकडे शासनाकडून पडद्यामागून सगळंच आरक्षण संपवण्याची तयारी सुरू केलेली आहे. किंबहुना येणाऱ्या काळामध्ये तसे जर काही शब्द आमच्या कानावर पडले तर फार आश्चर्य वाटू नये असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. जरांगे विरुद्ध सध्या जरी छगन भुजबळ असले किंवा मराठा समाजाविरुद्ध ओबीसी असला तर येणाऱ्या काळामध्ये त्या गोष्टी आम्हाला पाहायला मिळालेल्या आहेत. कालची जी काही जो काही हल्ला होता तोही त्याच मार्गाने होता, शासनाच्या फेलेवर होता. आणि या सगळ्या गोष्टी होत असताना महाराष्ट्रामध्ये कशा प्रकारच्या गोष्टी घडतायत या सगळ्या गोष्टी आपण डोळ्यानं पाहतोय. शासनाकडून काय दक्षता घेतली जाते तर काहीच घेतली जात नाही. पोलीस बघायची भूमिका घेतात, काय ॲक्शन घेतात काही माहीत नाही. दंगल होण्या अगोदर शांत असतात, दंगल होऊन झाल्यानंतर फार काय म्हणतो त्याला आपण ॲक्शन मोडमध्ये येतात आणि बघ्यांना किंवा मग कॅमेऱ्यामध्ये दिसणाऱ्या लोकांना पकडतात. या सगळ्या गोष्टी आम्हाला फार नव्यानं वाटत नाही. आता तर महाराष्ट्र हा पुरोगामी आणि संतांचा महाराष्ट्र आहे. येणाऱ्या काळामध्ये या महाराष्ट्रामध्ये आगीचे लोळ निघत असताना आपल्याला पाहायला मिळू शकतात, अशी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये आहे. दोन लोकप्रतिनिधी आता सध्या आमने सामने, एकीकडे जरांगे पाटील तर दुसरीकडं छगन भुजबळ. छगन भुजबळ हे सत्ताधारी पक्षामध्ये आहे तर तशा भूमिका ते मांडत आहेत. याच सत्ताचे म्हणजे शिंदे सरकारमध्ये 4 लोक 4 भूमिका मांडत आहेत, तर दुसरीकडे एकीकडे जरांगे पाटील त्यांची भूमिका मांडत आहेत. सत्ताधाऱ्यांकडून कुठल्याही प्रकारच्या हालचाली केल्या जात नाही. देऊ द्यायला सुरुवात करण्यात आलेली आहे असं सांगितलं जातं आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लाखोंची जनसंख्या एका ठिकाणी येत असताना त्या लाखोंच्या जनसंख्येला दिशा देणारा माणूस जरी जरांगे पाटील असले तरी त्यांच्या मागं चालना करणारे किंवा मग काही दूषित वातावरण आपल्यापर्यंत पोचते का, काही माहिती दूषित पोचते का, काही चुकीची माहिती पोचते का, या सगळ्यांची चाचपणी आणि योग्य माहिती पुरवणारी कुठल्याही प्रकारची टीम नसल्याचं या ठिकाणी जबाबदारीनं सांगितलं. म्हणून काही गोष्टी येणाऱ्या काळामध्ये होऊ शकतात. जरांगे पाटलांना काही काळामध्ये येणाऱ्या काळामध्ये चुकीचे शब्द केल्याचं किंवा मग चुकीचे शब्दप्रयोग केल्याचं ठपका ठेवून काही त्यांच्यावर कारवाई केली जाऊ शकते. म्हणजे या सगळ्या गोष्टी फार शितापीनं शासनाकडून केल्या जातात, मात्र मराठा समाज गाफील आहे आणि या सगळ्या गोष्टी त्यांना सहन कराव्या लागतील अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे. आरक्षण शेवटी संपवलं जाऊ शकतो अशी परिस्थिती महाराष्ट्रासह देशभरामध्ये आहे आणि येणाऱ्या काळामध्ये त्या गोष्टी आम्हाला जर ऐकायला मिळाल्या तर आश्चर्य ठरू नये असं सांगण्यात आलेलं आहे. कॅमेरा पर्सन परिवर्तनसह मी संग्राम धनवे, मराठी महाराष्ट्र न्यूज, भेट.